झालापाड आणि आम्ही सर्व इथे जीनियस बॅचचे स्टुडंट्स आहोत. आज आम्ही तुम्हाला इंग्लिश एसएससी बोर्डचा पेपर पॅटर्न एक्सप्लेन करणार आहोत. पेपर पॅटर्नचा अभ्यास केला तर आपल्याला कोणता इंग्लिशचा पेपर हा इझिली सॉल्व्ह करता येऊ शकतो. तर चला मग आपण पेपर पॅटर्न एक्सप्लेन करायला सुरुवात करूया. लेट्स गो. सो हाय गाईज, इंग्लिश हा सब्जेक्ट बोरिंग नाही तर स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तुम्ही जर त्याचा चांगला अभ्यास केला तर तुम्ही छान स्कोर करू शकता. इंग्लिशचा पेपर 80 मार्कचा असतो, ज्यामध्ये पूर्ण पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 पर्यंत पूर्ण क्वेश्चन्स अटेंड करायचे आहेत आणि तिथे तुम्हाला 3 तास कॉन्सन्ट्रेट करायचे आहे. सो क्वेश्चन नंबर 1 म्हटलं की येते लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी म्हणजे तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट बद्दल किती नॉलेज आहे. आणि लँग्वेज स्टडी टोटल 10 मार्कची असते, ज्यामध्ये खूप इझी क्वेश्चन असतात, जसे की फॉर एन एक्झाम्पल अल्फाबेटिकल ऑर्डर, पंक्च्युएशन, अँटोनिम्स, सिनोनिम्स, रिलेटेड वर्ड्स. आणि तुम्हाला आपल्या क्लासेसच्या पेपर पॅटर्नच्या नोट्स तर मिळतील. तुम्ही जर बेसिक जरी स्टडी केली तरी तुम्ही 10 आउट ऑफ 10 मार्क घेऊ शकता. सो एक्झॅक्टली गाईज, आताच माझ्या फ्रेंडने सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन नंबर 1 अतिशय सोपा आहे. तुम्हाला जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटे भरपूर होतात त्या प्रश्नाला. त्या प्रश्नामध्ये कुठेही चूक करायची गरज नाही, कारण ज्यावेळेस तुम्ही रीडिंग करता त्यावेळेस त्याचं वर्ड फॉर्मेशन कसं होते, पीपीस कसं होते याची पूर्णपणे छान प्रॅक्टिस करायची. तुम्हाला आरामशीर क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 आउट ऑफ 10 मार्क पडू शकतात. सो क्वेश्चन नंबर 2 म्हटलं की आला सीन पॅसेज. सीन पॅसेज म्हणजे काय, जे आपण शाळेमध्ये ट्युशनमध्ये शिकतो ते. तर आपल्याला दोन पॅसेज येणार आहेत, आपल्याला 10-10 मार्काचे येणार आहेत. तर आपण क्लासेसमध्ये लक्ष दिलं आणि क्लासेसच्या जर नोट्स फॉलो केल्या तर आपल्याला 20 पैकी 20 पडू शकतात. आणि एक्सप्लेन डिटेलमध्ये क्वेश्चन नंबर 2 करेन माझी फ्रेंड. सो गाईज, जसं की माझ्या फ्रेंडने आता सांगितलं, या क्वेश्चन मध्ये आपल्याला येणार आहे 2 पॅसेजेस. 2 पॅसेजेस म्हणजे युनिट 1 आणि 2 पैकी कोणताही एक पॅसेज येते व युनिट 3 आणि 4 पैकी कोणताही एक पॅसेज येते. या दोन्ही पॅसेजचे जे क्वेश्चन पॅटर्न आहे ते सेमच असणार आहे. फर्स्ट क्वेश्चन असते सिंपल फॅक्च्युअल. सिंपल फॅक्च्युअल मध्ये अगदी सोप्या प्रकारची उत्तरे लिहायची असतात व तो कोणीही विद्यार्थी सोडवू शकतो तो क्वेश्चन. नंतर असते कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये थोडी लेंदी उत्तरे लिहायची असतात व त्याच्यावर आपल्याला थोडं विचार करावे लागतं. नंतर असते वोकॅब्युलरी. आणि मेन म्हणजे वोकॅब्युलरी मध्ये जर हा क्वेश्चन लँग्वेज स्टडी मध्ये आला तर आपल्याला तो मनाने लिहायचा आहे. बट जर हा क्वेश्चन पॅसेज मध्ये आला तर आपल्याला पॅसेजवर आधारित आन्सर लिहावा लागणार आहे. त्याच्यानंतर असते ग्रामर. आणि जर तुम्ही पूर्ण ट्युशनचे नोट्स फॉलो करत असाल व सतीश सरांचा डायलॉग तर तुम्हाला माहितच आहे ना, की नोट्स मध्ये आपण ग्रामरचे रूल नाही सेव्ह करायचे तर आपल्या माइंड मध्ये सेव्ह करायचे आहेत. व जर तुम्हाला सर्व रूल्स माहित असेल ग्रामरचे तर हा क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येऊ शकतो. देन असते पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आपल्याला मनाने लिहायचा असतो. त्याच्यावर आपलं ग्रामर चेक होते, वोकॅब्युलरी चेक होत असते व आपलं सेंटेन्स फॉर्मेशन चेक होत असते. याच्यानंतर एक्सप्लेन करेल माझी फ्रेंड. सो गाईज, मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 एक्सप्लेन करणार. क्वेश्चन नंबर 3 म्हणलं की आला पोएटिक डिव्हायसेस. आणि आपल्याला एकूण बोर्ड पॅटर्नमध्ये 8 कविता आहेत, पण आपल्याला त्याच्यापैकी 2च कविता येणार. पण आपल्याला 8ही कविता शिकायच्या आहेत आणि त्याच्यापैकी 2च कविता येणार आहेत. 2 कविता म्हणजे की एक असते आन्सर क्वेश्चन आणि दुसरी असते ॲप्रिशिएशन ऑफ पोएम. मग क्वेश्चन नंबर 3A म्हणलं की आला आन्सर क्वेश्चन. मग त्याच्यामध्ये सब क्वेश्चन असतात 3. सिम्पल फॅक्च्युअल म्हणलं की ट्रू फॉल्स असे सिम्पल क्वेश्चन असतात. आणि कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणलं की त्या कवितेच्या रिलेटेड जे क्वेश्चन आले का ते आपल्याला मनाने आन्सर लिहायचे असते. व्होकॅब्युलरी म्हणलं की नाऊन, ॲडजेक्टिव्ह, प्रोनाऊन अशा चेंज करा असे बी आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात सिम्पल व्होकॅब्युलरीमध्ये. आणि क्वेश्चन नंबर 3B म्हणलं की आला ॲप्रिशिएशन ऑफ पोएम. मग तुम्हाला ते एक्सप्लेन करेल माझी मैत्रीण. ॲप्रिसिएशन ऑफ पोएम म्हणलं की सगळ्यात पहिले टायटल, नंतर पोयट, नंतर राईम स्कीम, नंतर फिगर ऑफ स्पीच आणि नंतर सेंट्रल आयडिया. या प्रश्नामध्ये तुम्ही 5 आउट ऑफ 5 मार्क मिळू शकता. सो गाईज, पोएट्रीचा क्वेश्चन सॉल्व्ह केल्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, जो की असणार आहे अनसीन पॅसेजचा. अनसीन पॅसेज म्हणजे काय बरं? असा पॅसेज ज्याचा आपण अभ्यास केलेला नाही. ठीक आहे, कधी कधी रँडमली तिथून पॅसेज बघितलेला असतो, पण डोंट वरी, नवीन जरी पॅसेज आला तरी तुम्हाला व्होकॅब्युलरी आयडेंटिफाय करून ते पॅसेज सोडवता आला पाहिजे. सो एक्झॅक्टली गाईज, क्वेश्चन नंबर 4 म्हणजे अनसीन पॅसेज. त्याच्यासाठी असतात आपल्याला 15 मार्क आणि अनसीन पॅसेजमध्ये एक ॲड असते, ते म्हणजे समरी रायटिंग. समरी रायटिंगमध्ये जास्त काही नसते, फक्त त्या क्वेश्चनचा आपल्याला 1/3 लिहायचं असते. जर त्या क्वेश्चनसाठी पूर्ण क्वेश्चन नंबर 4 साठी आपल्याला जास्तीत जास्त 20 मिनिटं लागू शकतात. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एव्हरेज विद्यार्थी जरी असला तरी 13 to 14 मार्क घेऊ शकतो. जर तुम्हाला 15 आउट ऑफ मार्क घ्यायचे असेल तर तुम्ही 3 क्लासेसच्या नोट्स रिफर करू शकता. थँक्यू.
आता तुम्हाला क्वेश्चन 4 पर्यंत समजत असेल ना. आता क्वेश्चन 5 आपल्या रायटिंग स्किलचा सुरू होतो. ते आपल्या बेसिक ग्रामर, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आणि वोकॅब्युलरी याच्यावर डिपेंड असतो. ते आपलं जर परफेक्ट असेल ना, ते आपल्या रायटिंग स्किलमध्ये कोणताही प्रॉब्लेम जाणार नाही. तर क्वेश्चन 5 हे संपूर्ण 10 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये ए आणि बी हे सब क्वेश्चन असतात. ए असतो लेटर रायटिंगचा. ए मध्ये लेटर रायटिंगचे 2 प्रकार पडतात, फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर. तर तिथे तुम्हाला स्वतःला एक्झामला समजायचं असते आणि फॉर्मल लेटर हे चूज करायचं असते, कारण काय ते आपले मार्क वाढतो. तर मी तुम्हाला आता फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट सांगणार आहे. तर फर्स्ट सेंडर्स नेम, ॲड्रेस अँड डेट. त्याला पत्र पाठवत त्याचं टू लिहून त्याचं पोझिशन आणि ॲड्रेस लिहायचा असतो. नंतर मग सब्जेक्ट लिहायचा असतो. सब्जेक्ट हे संपूर्ण क्वेश्चन कॅरी करायचा नसतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करून लिहायचा असतो. आणि नंतर मायना लिहायचा असतो. क्वेश्चन मायना लिहायचा असतो. आणि लेटर रायटिंग मध्ये 3 पॅसेज आलेच पाहिजे. फर्स्ट पॅसेज मध्ये त्या लेटरचा पर्पज काय आहे, सेकंड पॅसेज मध्ये त्याच्याकडून आपल्याला काय पाहिजे, आणि थर्ड पॅसेज मध्ये आपल्याला सरळ क्लोजिंग करून टाकायचे असते. जसं की तुम्ही बघितलेला आहे 5वा क्वेश्चन असेल लेटर रायटिंग. जसं की माझ्या फ्रेंडने सांगितलेला आहे 5वा क्वेश्चन असेल लेटर रायटिंग 5 मार्काचा. तर लेटर रायटिंगला दुसरा सब क्वेश्चन असतो डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंगला बॅकअप ऑप्शन असतो स्पीच रायटिंग. तर आमचे सती सर तर म्हणतात तुम्हाला पण 5 पैकी जर 5 मार्क पाहिजे तर तुम्ही पण सिलेक्ट करा डायलॉग रायटिंग. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर सांगणार आहे माझी फ्रेंड ईश्वरी. तर क्वेश्चन 5 बी असतो डायलॉग रायटिंग. त्याच अपोजिट स्पीच रायटिंग. ते तुम्हाला स्वतःला एक्झामला समजायचं असते आणि डायलॉग रायटिंग चूज करायचं असते. डायलॉग रायटिंग मध्ये 3 सब क्वेश्चन असतात, ए बी सी. ए मध्ये असतो आपल्याला सेंटेन्स देतात ते त्याला आपल्याला सिक्वेन्स लावायचे असतात. बी मध्ये क्वेश्चन आन्सर असतात. फर्स्ट असतो वर्बल क्वेश्चन आणि सेकंड असतो त्याचा ऑर्डर WH क्वेश्चन. आणि सी मध्ये आपल्याला हे डायलॉग लिहायचा असतो आणि ते आपल्याला त्याचे 3 मिनिंगफुल एक्सचेंज आलेच पाहिजे. तुम्हाला जर हे परफेक्ट करायचं असेल क्वेश्चन, तर तुम्ही 3 क्लासेसचे नोट्स कॅरी करू शकता. थँक्यू सो मच. सो गाईज, चला तर आपण सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 6ला. क्वेश्चन नंबर 6 असतो रायटिंग स्किलचा, ज्यामध्ये तुम्हाला वोकॅब्युलरी, ग्रामर अगदी परफेक्ट करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. सो क्वेश्चन 6 मध्ये ए आणि बी असे 2 सब क्वेश्चन असतात. त्यामध्ये तुम्हाला पहिला असतो ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन. यामध्ये तुम्हाला सोपी टेक्निक सांगायची झाली तर वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल. सो तुम्हाला चांगल्या मार्किंगसाठी सिलेक्ट करू शकता वर्बल टू नॉन वर्बल, ज्यामध्ये तुम्हाला टायटलला मार्क्स असतात. तुम्ही प्रेझेंटेशन खूप चांगल्या प्रकारे करू शकता आणि तुम्ही डायग्राम ही खूप चांगल्या प्रकारे काढू शकता. सो इथून पुढचा जो क्वेश्चन आहे ती माझी फ्रेंड साक्षी सांगेल. सो गाईज, आताच प्राचीकाळेनं आपल्याला सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर 6A. क्वेश्चन नंबर 6B मी सांगणार आहे. क्वेश्चन नंबर 6B असतो स्टोरी रायटिंग. स्टोरी रायटिंगला अपोज असतो रिपोर्ट रायटिंग. स्टोरी रायटिंग आपण सिलेक्ट केली पाहिजे, कारण स्टोरी रायटिंग हे आपल्याला जास्त मार्क गेन करू शकते. जास्त मार्क गेन करण्यासाठी आपण स्टोरी रायटिंग ही सिलेक्ट केली पाहिजे. स्टोरी रायटिंग लिहित असताना आपल्याला सर्वात अगोदर तर टायटल लिहायचं असते, त्यानंतर 2-3 पॅसेज करायचे असते, तर त्यानंतर मोरल लिहायचे असते. मोरल म्हणजे तात्पर्य, आपल्याला त्या स्टोरीमधून काय समजलं आहे ते. त्यानंतर माझी मैत्रीण सांगणार आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 7. हॅलो गाईज, क्वेश्चन नंबर 7 म्हणजे काय ट्रान्सलेशन, आणि याला आमचे सर म्हणतात पॉकेट मार्क्स. मग पॉकेट मार्क्स म्हणजे काय बरं, जे मार्क तुम्हाला एक पण कटू द्यायला चान्स द्यायचा नाही. याच्यामध्ये 3 सब क्वेश्चन आहेत. पहिल्या सब क्वेश्चन मध्ये शब्दांचे अर्थ द्यायचे. दुसऱ्या सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला वाक्यांचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. तिसऱ्या सब क्वेश्चन मध्ये पूर्वोक्त तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करायचं. असा एवढा सोपा आहे क्वेश्चन नंबर 7. सो एक्झॅक्टली आताच माझ्या मैत्रिणींना सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन 7 म्हटले की पॉकेट्स मार्क. पॉकेट्स मार्क म्हणजे काय, असे मार्क जिथे आपल्याला एक पण मार्क कटण्याची संधी द्यायची नाही आहे. या क्वेश्चन मध्ये बेसिकली असतं ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे काय, पहिल्या सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही शब्दांचे अर्थ लिहायचे असतात. 6 शब्दांपैकी कुठलेही रँडमली 4 शब्दांचे अर्थ लिहू शकता. ऑप्शन 2 पण लिहू शकता, म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत ते कट होणार नाही. दुसऱ्या सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही नियम असतील, काही मॅनर्स असतील किंवा सिंपल काही वाक्य असतील. त्या 4 वाक्यापैकी कुठल्याही 2 वाक्याचे तुम्हाला ट्रान्सलेशन करायचे असते. अशा प्रकार. आणि त्याच्यानंतर तिसरं जे असतं ते म्हणजे प्रोवर्ब, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो म्हणी. त्या 2 म्हणीपैकी कुठल्याही एका म्हणीचा तुम्हाला मराठीमध्ये अर्थ लिहायचा असतो. आणि अशा प्रकारे 3 तासामध्ये 80 मार्क्स घेण्यासाठी कॉन्फिडन्स लेवल बिलकुल एवढा येईल. आमचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सो दिस वॉज अवर ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी ऑफ SSC बोर्ड पॅटर्न. सर, आम्ही पुढील पैकी पण SSC बोर्ड पॅटर्नचे जे पेपर पॅटर्नचे ऍक्टिव्हिटीज आहेत व बाकी ऍक्टिव्हिटीज असणार आहेत SSC बोर्ड रिलेटेड, ते आम्ही कंटिन्यूस ठेवणार आहोत. व जर तुम्हाला SSC बोर्डमध्ये हिट करायचं असेल तर ट्रेनिंग क्लासेसचे नोट्स फॉलो करणं तर गरजेचंच आहे. थँक्यू सो मच. जलते